आज आपण शिकणार आहोत सागर ब्रेड। ही थोडी वेगळ्या पद्धतीतली सागर ब्रेड आहे। आपण त्या दिवशी शिकलो ते बॉक्स काढलेला पाठीमागे। आता आपण फ्रंटनी कैचीसारखं असं व्ही शेपमध्ये स्टँड काढणार आहोत। सो स्टँड काढल्यानंतर काय करायचं आहे, तिथे सुद्धा 3 पार्टिशन करायचे आहेत। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेले, सागर ब्रेड म्हटलं की 3 पार्टिशनमध्येच येते। मग ती तुम्ही उलटी करा, सुलटी करा, कशीही करा, पण 3 पार्टिशनमध्येच येते। आता तिथून मी फक्त फ्रंटनेच थोडे थोडे केस ॲड करत होती। इथे मी काय करणार आहे, दोन्ही साईडचे केस थोडे थोडे प्रत्येकी स्टँडमध्ये ॲड करणार आहे। सो आता बघू शकता तुम्ही, वरचा जो स्टँड आलेला तिथे मी केस ॲड केले। आता इथला जो वरती स्टँड आला आहे त्याच्यामध्ये केस ॲड करत आहे। आता असंच तुम्हाला टेक्निक एंडपर्यंत करायचे आहे। सेम आता तिथले केस एका स्टँडमध्ये ॲड केले आहेत। फिनिशिंग क्रिएट करत स्टँड ॲड करायचं आहे तुम्हाला। आता इथले थोडेसे केस मी ह्या स्टँडमध्ये ॲड करते। ही स्टेप कंटिन्यू हेअरमध्ये तुम्हाला फॉलो करायची आहे। आता तुम्ही बघू शकता अशी पाठच्या दिशेला येते ही ब्रेड। आता मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं तेव्हा ती एक साईडलाच येत होती, पण ही पाठच्या दिशेला येते कारण आपण पुढून व्ही शेपमध्ये स्टँड घेतलेला आहे। सो अशीच तुम्हाला टेक्निक करायची आहे। आता इथे बघा, मागे ना केस माझे संपलेले आहेत मागच्या स्टँडमध्ये, तर आता मी काय करणार, पुढच्याच केसांमध्ये ती ब्रेड बनवत जाणार आहे। आता तुम्ही बघू शकता मी फक्त फ्रंटचेच केस घेते, पुढचे जे मी पुढचे आहेत ते उरलेले केस आहेत तेच ॲड करते। मागच्या साईडचे जे आहेत तिथे माझे स्टँड संपलेले आहेत। सो आता मी पुढच्याच केसांमध्ये पूर्ण ही माझी ब्रेड कंप्लीट करून घेणार आहे। तुम्ही ही हाफमध्ये सुद्धा करू शकता, फुलमध्ये सुद्धा करू शकता। इथे माझे सगळे जे फ्रंटचे केस होते ते पूर्ण त्या स्टँडमध्ये ॲड झालेले आहेत। आता एंडपर्यंत मी हाफ जी आहे तुम्ही एंडपर्यंत करून घ्या ब्रेड, किंवा हाफमध्ये ब्रेड करून घ्या। आता तुम्ही बघू शकता, बघा किती सुंदर वाटते बघायला, आहे की नाही, थोडा वेगळा लुक। सो तुम्हीसुद्धा अशी ही ब्रेड करू शकता। ही तुमची हल्दी लुकसाठी, मेहंदी लुकसाठी, किंवा तुमच्या कोणी लहान मुली असतील त्यांच्या केसांवर सुद्धा तुम्ही ही ट्राय करू शकता। बघायला खूप सुंदर वाटते। तुम्ही ना आधी डमीवर प्रॅक्टिस करा, म्हणजे कसं माहिती आहे, डमीवर तुमचे 1-2दा प्रॅक्टिस झाली ना छान अशी, की तुमचं रिअल हेअरमध्ये सुद्धा छान प्रॅक्टिस होणार। हे माझे शब्द आहेत, हे 100% आहे, कारण मी सुद्धा माझा प्रयत्न असाच सुरू ठेवलेला जो तुम्हाला मी आता शेअर करते। आता हे काय माहिती आहे का, आता जसं म्हणतो ना आपण, एखादा कुंभार बघा मडकी बनवतो, तर मडकी बनवताना तो सुद्धा आधी भरपूर प्रॅक्टिस करतो, तेव्हा त्याचा हात बसतो। तसंच आहे, आपला सुद्धा हात केसांमध्ये फिरला की आपल्याला सुद्धा ती टेक्निक इझी होते आणि फिनिशिंग आपली एक क्रिएट होते छान। तसंच तुम्हाला काम करायचं आहे। आणि कोणतीही हेअरस्टाईल जरी तुम्हाला शिकायची असेल, किंवा एखादा कोणाचा ट्युटोरियल बघितला असेल आणि तुम्हाला ट्राय करायची असेल, तर तुम्ही डमीवरच आधी हात घाला। सुरुवात डमीपासून करा। जेव्हा डमीवर तुमची 1-2 प्रॅक्टिस झाली की तुम्ही हात घालू शकता रिअल हेअरमध्ये। सो आता बघा काय ना, घरी सगळे भेटतात आपल्याला, बहीण असते, आई असते, मावशी असते, मैत्रिणी असतात आजूबाजूला, पण प्रत्येकजण आपल्या पुढ्यात नाही बसू शकत प्रॅक्टिसच्या वेळेत, कारण ते सुद्धा कंटाळतात आणि आपण सुद्धा करून करून एकच हेअरस्टाईल करतो। सो नेहमी एक हेअरस्टाईलची चांगली प्रॅक्टिस करा आणि दुसऱ्या दिवशी रिअल हेअरवर तुम्ही हात घाला, म्हणजे ते सुद्धा बोर नाही होत आणि आपण सुद्धा बोर नाही होत। आता इथे माझी फ्रंट पूर्ण हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे। इथे मी रबर बँडचा वापर करत आहे। तुम्हाला पिन, रबर बँड जे करायचं असेल तुम्ही करू शकता। आता मला सांगा कशी वाटली तुम्हाला ही ब्रेड हेअरस्टाईल फ्रंटची, आहे ना थोडी वेगळ्या पद्धतीत। सो प्लीज मला कमेंट, लाईक, शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।